उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती याच्या अंतर्गत जे काही वाहनांची ट्रान्झॅक्शन होतात त्याचे सर्व RC औरंगाबाद येथील एजन्सीतून प्रिंट होतात. त्या प्रिंट झाल्यानंतर पोस्टाने वाहनधारकांच्या घरी जातात. त्यामध्ये बऱ्याच वाहनधारकांच्या अशा तक्रारी येतात की त्यांना ते RC प्राप्त होत नाही. या संदर्भात मागील 2 दिवसापूर्वी आम्ही पोस्ट ऑफिसची मीटिंग घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अशा वाहनधारकांचे मोबाईल नंबर असतील तर त्यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्या RC त्यांना देण्यात याव्यात यासाठी सूचना दिलेल्या आहेत. अशा प्रकारची उपाययोजना केल्यामुळं यामधील तक्रारींचं प्रमाण कमी होत आहे व वाहनधारकांना त्वरित RC मिळतील याची खबरदारी घेण्यात येत आहे. ग्राहकांकडून कुठंतरी पोस्ट ऑफिसच्या वरती हे केलं जातं आहे. एकंदरीत पोस्ट ऑफिसला तुम्ही काय सूचना करणार आहात का? या संदर्भात पोस्ट ऑफिसची आणि आमची बैठक झालेली आहे. ज्या RC पोस्ट ऑफिसमधून डिलिव्हर होत नाहीत त्या त्वरित कार्यालय सादर करण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर, हा विषय जास्तीत जास्त मार्गी लागण्यासाठी किती दिवस जातील की ज्या आता ग्राहक आहेत त्यांना सुरळीत मार्ग लागेल आणि त्यांना त्या RC बुक किंवा व्यवस्थित होईल? याबाबत साधारणतः फार मोठ्या प्रमाणात असं प्रमाण दिसून येत नाही, परंतु जे काही किरकोळ प्रमाण आहे ज्याच्यामध्ये RC लोकांना पोहोचत नाही अशा लोकांच्या बाबतीत त्या RC का पोहोचला नाही याचा फॉलोअप घेऊन त्या RC न पोचण्याची कारणं शोधून ती कारणं नष्ट नाहीशी करता येतील यासाठी पोस्ट आणि आमचं डिपार्टमेंट हे दोघंही प्रयत्न करणार आहे. आणि मला असं नाही वाटत की जास्त दिवस लागतील. याला 15 दिवसामध्ये हे सर्व व्यवस्थित आणि सुरळीत लोकांना RC पोचतील याबाबत खबरदारी घेण्यात येईल. काय नेमकी तुमची तक्रार आहे? मी संदीप खेले, राहणार बारामती. मी डिसेंबर 2023ला गाडी घेतली होती. 2023पासून मला RC बुक यांनी दिलेलं नाही आहे. मी सारखं यांच्याकडे हेलपटे मारतो, पोस्ट ऑफिसला पण हेलपटे मारतो. इकडचे लोक म्हणतात आम्ही पाठवलं आहे, पोस्ट ऑफिस म्हणतं की नाही पाठवलेलं. मग ह्याला जबाबदार कोण आहे? ज्यावेळेस लायसन काढताना RC बुक काढताना ते आपल्याकडनं काही रक्कम घेतात. मग ह्या RTO कार्यालयाची जबाबदारी नाही का? सदर व्यक्तीपर्यंत ते पोचलं पाहिजे, पोचतं आहे का नाही ट्रॅक केलं पाहिजे. ह्या लोकांशी मी बोलल्यानंतर इथल्या RTO कार्यालयाच्या अधिकाऱ्याशी बोलल्यानंतर ते अधिकारी म्हणतात की आम्ही ते प्रिंट केलं, पोस्ट कार्यालयाला दिलं, आमचं कॉन्ट्रॅक्ट असतं, आमची जबाबदारी संपली. पोस्ट कार्यालयात गेले की ते म्हणतात आमच्याकडं आलेलं नाही आहे, आम्ही नाही काही करू शकत. तर तिथं स्पीड पोस्टनी येऊनसुद्धा जर ते मिळत नसेल, RTO कार्यालयातनं होत नसेल तर सामान्य नागरिकांनी कुणाला सारखं विचारायचं? इथल्या अधिकाऱ्यांना विचारलं तर हे म्हणतात आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. मग कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे तर ह्यांची जबाबदारी संपली का? मग कशाच्या आधारे एवढ्याली फी घेऊन ते RC बुक देत नाही? उद्या गाडी धडकली, इन्शुरन्स असतो, काय असतो, त्यावेळेस ते लोक मागतात आम्हाला. आणि मी आता हेलपटी मारून थकून गेलो आहे. आता ह्यांना किती वेळा मागायचं? या शासनाच्या अशा कारभारामुळं त्रास होतो जनतेला. आणि मग किती वेळा ह्यांच्याबरोबर वाद घालत बसायचा? आणि मला नाही वाटत हे गेंड्याच्या कातड्याचे अधिकारी लोक काही करू शकतील. हे फक्त ऐकून घेतात, लावली जावली करतात. ह्यांना काहीही घेणं देणं नाही आहे सामान्य जनतेशी, ह्यांना काहीही घेणं देणं नाही आहे.